बक्षीस आहे 7,777 रुपये. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 11,111 रुपये. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 15,555 रुपये आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 22,222 रुपये. सर्वप्रथम या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्याची विनंती मी दोनही सन्माननीय परीक्षकांना या ठिकाणी करू इच्छिते. त्यांनी कृपया निकाल जाहीर करावा अशी विनंती आहे. सर्वप्रथम मी माझ्याबद्दल माहिती सांगते. मी सौ गौरी प्रसाद मानकामे अंबरनाथून आलेली आहे. मनोहर कला महिला मंडळ मध्ये अध्यक्ष होते. जवळजवळ 15 वर्ष मी कार्यरत आहे. बऱ्याच आम्ही टी व्हीच्या प्रोग्राममध्ये जातो. जसे आता इथे सर्व स्पर्धेमध्ये बऱ्याच महिलांनी भाग घेतला, अशा प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेऊन आम्ही बऱ्याच ठिकाणी नंबरही घेऊन आलेलो आहे. प्रत्येक ठिकाणी जातो तिथे आमचा ग्रुप नंबर घेतो आणि मंगळागौरीचा देखील आमचा ग्रुप आहे. तो बऱ्याच ठिकाणी स्वतःचं सादरीकरण सादर करतो. त्यांचाही नंबर बऱ्याच ठिकाणी उर्मी ग्रुपचा आलेला आहे. आता मी आजच्या स्पर्धेबद्दल बोलीन. आजची स्पर्धा ही खूप छान झाली. एनर्जी खूप छान होती. खूप पेशन्स ठेवून आमच्यासोबत जेवढे स्पर्धक आहेत ते सर्व स्पर्धक देखील 3 वाजल्यापासून बसलेले आहेत. त्यांचा मेकअप कॉस्ट्यूम थोडं आम्हाला खूप जड होतं की कसं करायचं, कसा नंबर काढायचा. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या बघितल्या जातात की तुमचं सगळ्यात पहिला कॉस्ट्यूम बघितला जातो की तुम्ही कसे आहे, तुम्ही गाणं कोणतं निवडलं आहे, ह्या थीमला अनुसरून तुम्ही निवडलेलं आहे का ते सुद्धा पाहिलं गेलं. त्याच्यानंतर तुमची ज्वेलरी. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकसारख्या स्टेप्स किती करता. काही काही डान्समध्ये की तुम्ही चुकता, बाजूची चुकते, एकमेकीशी बोलता, हे समोरच्याच्या लक्षात येतं, म्हणजे परीक्षकाच्या तरी लक्षात येतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त तसे मार्क दिलेले आहेत. किंवा आपलं काय चुकले हे प्रत्येक ग्रुपला माहिती असतं की आपण कुठे चुकलोय आणि परीक्षकाला देखील ते कळत असतं. तर आणि अजून एक गोष्ट अशी सांगायची आहे की जज म्हणून आम्हाला इकडे बोलवल्यानंतर हे कोणीही पदाधिकारी आमच्या कोणीही संपर्कात नव्हते किंवा आमच्याशी कोणीही बोलायला आलं नाही किंवा आम्हाला कोणीही कुठलंही सांगितलं नाही. आम्हाला फक्त नंबर आणि नंबर दिल्यानंतर त्या ग्रुपचं नाव, नाहीतर हा माझा आहे किंवा माझ्या इथला आहे असं कुठलीही पार्सलिटी झालेली नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या आहात, कोणत्या गावातल्या आहात हे आम्हाला काही माहिती नाही. जसं तुमच्या ग्रुपचं नाव आमच्याजवळ आलं आहे तसंच आम्ही तुम्हाला नंबर देणार आणि मग तुम्हाला कळेल की कुठला कोणाचा नंबर आलेला आहे. त्यामुळे कुठल्याही पदाधिकाऱ्याचा ह्याच्यामध्ये कुठलाही इंटरफिअर नाही आहे. संपूर्णतः निर्णय हा आम्ही दोघींनी, हिनी हिचे मार्क दिलेत, मी माझे मार्क दिले आणि मग दोघांच्या संगनमतानी आजचा निर्णय आम्ही जाहीर करत आहोत. तर निर्णय आता मी जाहीर करते. उत्तेजनार्थ नंबरपासून. उत्तेजनार्थ नंबर आहे, काही गेस करायचं आहे का कोणाला? सगळ्यांनाच वाटतंय आमचा नंबर आहे, पण स्पेसिफिकली सांगू पण शकते की का नंबर दिलाय. उत्तेजनार्थ नंबर दिलाय राणी लक्ष्मीबाई नालदेवाडी आदिवासी नृत्य. तर ह्या ग्रुपला नंबर देण्याचं कारण त्यांचं ढोल होतं. त्या स्वतः ह्या आता ज्या पहिल्या आल्यात त्या खूप छान नाचत होत्या. बरोबर आहे माझं? शेवटपर्यंत स्टार्ट टू एंड त्या नाचत होत्या. म्हणजे आमचं परीक्षण बरोबर आहे की नाही हे पण बघा. स्टार्ट टू एंड खूप छान डान्स करत होत्या त्या आणि त्यांची एनर्जी छान होती. त्यामुळे त्यांना उत्तेजनार्थ दिलेलं आहे. राणी लक्ष्मीबाई ग्रुप या ग्रुपला मिळतंय उत्तेजनार्थ बक्षीस 5,555 रुपयांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
सेम ग्रुप सलग तिसऱ्यांदा हे बक्षीस त्यांच्या वाट्याला येतं आहे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्याच या कलाकार मंडळींसाठी झाल्या पाहिजेत. यानंतर मी सन्माननीय जजेसना विनंती करते त्यांनी चतुर्थ क्रमांकाचं 7,777 रुपयांचं बक्षीस नेमकं कोणत्या ग्रुपला गेलं हे या ठिकाणी जाहीर करावं. तर आता चौथा नंबर मी सांगते. चौथा नंबर दिला गेलेला आहे हवा हवाई ग्रुप. कालीमाता केली होती त्याच्यामध्ये. खूप छान सादरीकरण केलं होतं. तिसरा नंबर आहे राजेंद्र गुरुनगर नेरळ. शिवाजी होता. खूप छान सादर केला होता त्यांनी. खूपच सुंदर. शिवगर्जना होती, शिवस्तुती होती. $11,111. दुसरा नंबर काही गेस करू शकताय? दुसरा नंबर जे राहिलेत त्यांना वाटतंय का? तर दुसरा नंबर जय अंबे भवानी मंडळ भिसेगाव. खूप छान सादर केलं. कोळी नृत्य होतं, मंगळागौर होती, त्याच्यानंतर शेवटी त्यांनी एकविरा आणि पालखी दाखवली होती. $15,555.
आज या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आणि त्याचबरोबर मानाची पैठणी आणि नथ कोणाला मिळणार याची उत्सुकता निश्चितच या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या महिला वर्गाच्या महिला भगिनींच्या मनात दाटून आलेली आहे. पण त्याआधी मी आपले सर्वांचे खूप खूप आभार मानते की अगदी रात्रीची वेळ, अगदी संध्याकाळची वेळ, स्वयंपाकाची वेळ, घरात मुलं असतील, बाळं असतील, त्यांचा अभ्यास असेल, त्यानंतर आपले पती घरी आले असतील, तरीसुद्धा तुमच्यामधला जो उत्स्फूर्त उत्साह होता तो तुम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवलात आणि या ठिकाणी उपस्थित राहिलात, शेवटपर्यंत उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानते. आणि सर्वात प्रथम एक गोष्ट मात्र मी क्लिअर करते की परीक्षकांनी जो निकाल दिलेला आहे तो त्यांच्या दोघींनी निर्णय घेऊन निकाल दिलेला आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप आमच्या एकाही पदाधिकाऱ्यांनी केलेला नाही. तुम्ही पाहिलं असेल परीक्षक कोण आहे ते शेवटपर्यंत आम्ही त्यांच्या शेजारी बसायलाही गेलो नाही किंवा त्यांचे कॉन्टॅक्टही आमच्याकडे नाही. तुम्हाला जे परीक्षक दिलेले आहेत ते फाउंडेशनच्या माध्यमातून आलेले आहेत. निश्चितच परीक्षकांनी जो निकाल दिलेला आहे त्यांनी त्यांची कारणं निकष सांगितलेले आहेत आणि त्यावरून ते नंबर दिलेले आहेत. आपण सर्वांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात तो निकाल स्वीकारायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व स्पर्धकांना अगदी मान सन्मानसुद्धा सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माध्यमातून झालेला आहे. मला खात्री आहे की माझ्या महिला भगिनी या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदी आणि उत्साही असतील अशी अपेक्षा मी व्यक्त करते. एक सांगायचं आहे, आत्ताचा जो ग्रुप आहे तो मंगळागौरीचा जो भिसेगावचा ग्रुप आहे, जय अंबे भवानी मंडळ, ह्यांचं स्वयंरचित मंगळागौरीची गाणी होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये सर्व खेळ दाखवले होते. आता पहिला नंबर मी जाहीर करते. पहिला नंबर कल्पतरू सखी हलिवली कर्जत. त्याच्यामध्ये त्यांनी सर्व काही घेतलं होतं, जे मगाशी मी म्हटलं कोळी गीत, आणि शेवटी पालखी पण दाखवली होती. त्यांनी खूप छान सादर केलं त्यांनी डान्स.